सो या व्लॉगच्या टायटलवरूनच तुम्हाला समजलं असेल, हा व्लॉग आहे अ डे इन माय लाईफ. सो मी दिवसभरात काय काय करते या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असं वेगळं काही नाही आहे की मी माझ्या कामा रिलेटेड कसं मॅनेज करते किंवा काय, या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला शेअर करायला आवडेल. मी पोल टाकला होता की एक नवीन रेसिपी हवी आहे का व्लॉग हवा आहे तसा. सो भरपूर जणांचे मेसेजेस आहेत की व्लॉग हवा आहे. सो त्यामुळे मी आज शूट करते आहे. आत्ता 10:30 झालेत. माझं घरातलं सगळं माझं आवरलं आहे. मग मी आता स्टुडिओला चालली आहे. आज लेट चालली आहे कारण की खूप काम नाही आहे, थोडंसं आहे. सो मग झोपून घेतलं थोडंसं. आणि ज्यावेळेस भरपूर काम असतं त्यावेळेस मग आमची सकाळ थोडी लवकर होते. आणि तसं माझा आज डान्स क्लास असला असता 11 वाजता, 11 ते 12 माझा डान्स क्लास असतो. बट आज इलेक्शन वोटिंगमुळे सुट्टी आहे, त्यामुळे आज डान्स क्लास नाही आहे. सो मी रेस्टॉरंट गेली आणि आता कामाला जाईल. सो बघूयात आपण पुढे काय काय करू. मला पण आयडिया नाही आहे की मी या ब्लॉगमध्ये काय काय दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो मी आता वोट करून आलो आहे आणि आता कामाला सुरुवात करू. 12 वाजले. हे आज माझे स्टँड आहेत ज्याच्यावरती मला केक आज डेकोरेट करायचं आहे. सो हे मागवून घेतले होते मी. आणि हे केक आता क्रम्बल कोट करून ठेवलेले आहेत. आता फक्त फिनिशिंग करायची आहे सगळ्यांची. सो हा 2 किलोचा केक आहे, त्याची फिनिशिंग झाली आहे. आणि हा मला छोटा हँगिंगचा केक आहे ना, त्याच्यावरती म्हणजे ॲक्च्युली हा हँगिंगवाला केक आहे, सिंगल टियरवाला. सो ही त्याची प्लेट आहे आणि हा रॉड. सो मी आता होल मारला होता तो वुडनवाला. कुठे गेला आता? खूप ट्रिकी पार्ट आहे ते. भेटला. झालं आता खाली लावून द्यायचं. यावाला केकचं कॉम्बिनेशन पर्पल आणि व्हाईट होतं. बट मी शेडमध्ये केक न करता त्याच्यावरती जी स्टेन्सिल आहे ती स्टेन्सिल पर्पल कलरची करणार आहे. सो ते छान पण दिसेल. ॲक्च्युली मला जिचा केक आहे मला ती म्हटली होती की पर्पल आणि व्हाईट कलरचा शेड सो झालेत माझे केक क्रम्बल कोट सगळ्यांना फिनिशिंग झाली आहे. आता हे डेकोरेट करायचे आणि सोबत डेकोरेट करायचेच आहेत. आणि मग शॉपचे केक करायचे आणि कप केक
केक कुठे ठेवले मम्मीने? 30 कपकेक्स आहेत. अरे बनवले नाही का? कपकेक बनवले नाही तर हां बनवलेत. सो इथे कपकेक ठेवलेत. ह्या स्टँडवरती कपकेक्स आहेत सगळे आणि एक वरती 1.5 किलोचा केक आहे त्यांचा. सो आता ऑर्डरचे तर फिनिशिंग झाल्यात आणि आता ते डेकोरेट करता करता शॉपचे पण केक करायचे. शॉपमध्ये पण संपलेत केक, सो ते पण करायचे. आता या सगळ्या प्रिंट्स कापून झाल्यात. सगळ्यात बोरिंग काम आहे हे सगळ्या फेरीजवाल्या बेबी बॉसच्या सगळ्या प्रिंट्स कट झाल्यात. आणि त्यानंतर मी हे जे कपकेकला फ्लावर्स करून घेत होते. जो माझा स्टँडवाला केक होता त्याच्यावरती एवढे 30 कपकेक्स होते आणि साईडला मम्मी शॉपचे केक मला क्रम्बल कोट करून ठेवत होती. एवढं काम झाल्यानंतर मला शॉपचे केक सुद्धा रेडी करायचे होते. आणि हा होता 2 किलोचा हँगिंगवाला केक. सिंगल टिअर हँगिंग होता आणि ह्याला मी स्टेन्सिल्स करून घेत होते. हे स्टेन्सिलची ट्रिक जर तुम्हाला शिकायची असेल तर मला मेसेज करा. मग एक स्पेशल व्हिडिओ मी ह्या स्टेन्सिल कशी करते ह्याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ बनवेल. खूप जणांचं डाऊट आहे की व्हिपक्रीमवरती स्टेन्सिल कसं मारता, तुमची व्हिपक्रीम डॅमेज कसं नाही होत. सो मी त्याची ट्रिक तुम्हाला नक्की सांगेल, पण मला आधी कमेंट करा आणि जर जास्त कमेंट आला तर मी नक्की स्टेन्सिलचं तुम्हाला ट्रिक सांगेल. आणि यस, खूप मस्त स्टेन्सिल झाली. आणि त्याच्यानंतरचा तो माझा हॅपीवाला डान्स होता. त्यानंतर मी हे सगळे शॉपचे केक रेडी करून घेतले, सगळे डेकोरेट करून घेतले आणि त्यानंतर मग मी हे सगळे केक शॉपमध्ये ठेवले. ऑलमोस्ट सगळे केक रेडी झालेत डेकोरेट करून. फक्त हा वालाच राहिला आता हँगिंगचा, तो करते. 4 वाजलेत तरी अजून जेवणसुद्धा नाही भेटलंय. सगळं काम करणार आहे. आणि आज जेव्हा असा विचार करतो की घरी जाऊन आराम करू त्यावेळेस दुकानाच्या मुलांनी सुट्टी घेतली आहे. सो आम्हाला आता दुकानाची ड्युटी सुद्धा करायची आहे. हा होता हँगिंगवाला 50th बर्थडेचा केक. हा माझ्या फ्रेंडचाच होता, निकिता. आजचे सर्व केक. हा फर्स्ट बर्थडेचा शिवराज म्हणून केक आहे. हा 25th ॲनिव्हर्सरी. हा सर्वात क्यूटवाला फेरी टेलवाला. हा 50th बर्थडेचा. हा बेबी बॉस, ह्याच्यावरचं अजून राहिलं आहे. आणि हा डॅडसाठीचा. हे सर्व आजचे केक आहेत. हा केक आत्ता घ्यायला येतील म्हणून म्हटलं की सर्व एकदा दाखवू आणि मग ह्याचं वरचं जे आहे ते डेकोरेट करायचं आहे आणि ह्याचे स्टँड वगैरे सर्व. हा केकचा फायनल लुक फेरी टेल. त्यानंतर मला 4:30 वाजता जेवायला भेटलं आणि आम्ही दोघी इथेच बसून जेवण करत. आणि हा हँगिंगचा केक कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी आणि पप्पा निघालो डिलिव्हरीसाठी. जे कपकेक आणि 1.5 किलोचा केक आणि स्टँड होता ते डिलिव्हरी करायचं होतं मला कुदळवाडीला. सो आम्ही तिकडे गेलो. सो आत्ता आली आहे घरी आणि येताना फ्रूट्स घेऊन आले होते. भूक लागली, आता ऑरेंज खाते आहे. आणि काम उरकले बऱ्यापैकी आजचं झालं आहे. सगळे केक गेलेत, फक्त एकच केक राहिला आहे, तो पण जाईल आता. आणि जी डिलिव्हरी होती ती पण झाली, सगळं झालं. फक्त आता उद्याचे स्पॉच लावते. आणि मी असं म्हणत होते की कुकीजच्या रेसिपीज काही मी काल लिहिल्या होत्या. सो आज त्या ट्राय करू, आता टाईम आहे तर. आणि असं पण घरी जाण्यात काय अर्थ नाही आहे कारण की दुकानावरती काही मुलगा आलेला नव्हता. सो दुकान आम्हाला सांभाळायचं आहे. सो म्हटलं ते पण काम करू आणि हे पण काम करू. सो कुकीज ट्राय करू. एवढं खाते मी आधी, त्याच्यानंतर माझ्यात किती पेशन्स आहेत आणि मी करते का पुढचे काम. सो हाय एव्हरीवन, आता 7 वाजलेत आणि झालं आहे माझं सगळं काम. आता जे इन्क्वायरीज होत आहेत त्यांना मेसेजेस करायचे, त्यांना डिझाईन्स पाठवायच्या. मग उद्याच्या ज्या ऑर्डर होत्या, जे पुढच्या ऑर्डर फायनल झाल्यात त्या सगळ्या लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर इंस्टाग्रामला जे पोस्ट करायची त्याची रील एडिट करायची.
हे सगळं करते. सो म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलूयात पण, की मला असे मेसेजेस पण येतात की म्हणजे रिप्लाय लेट देता तुम्ही, आणि ऑर्डरचे म्हणजे रिप्लाय लेट होतात माझ्याकडनं द्यायला. बाकी दुसऱ्या कोणाच्या काहीच कंप्लेंट नाही आहेत, बट फक्त रिप्लाय लेट येतात हीच एक कंप्लेंट असते. बट आज मी माझं शेड्यूल तुम्हाला दाखवलं. तुम्हाला ह्याच्यातून असं वाटतं का की मी थोड्या वेळेस तरी असं टाइमपास करत असेल? ज्यावेळेस ऑर्डर असतात त्यावेळेस तर बोलते, ज्यावेळेस नसतात त्यावेळेस ठीक आहे, मी बाहेर पण जाते. असं नाही आहे की माझं पूर्ण लाईफच हे आहे, असं नाही आहे. मी माझ्या सगळ्याच गोष्टी एन्जॉय करते. माझ्या लाईफमध्ये असं आहे की काम मी करणार आहे, बट कामाच्या वेळी काम, बट ज्या वेळेस मला एन्जॉय करायचं त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी करते. मग मी 6 महिन्यातून एकदा फिरायला जाणं असू दे, किंवा फ्रेंड्सला टाईम देणं असू दे, फ्रेंड्ससोबत बाहेर जाणं असू दे, मी स्टेला जाते फ्रेंड्स लोकांसोबत, किंवा फॅमिलीसोबत बाहेर फॅमिली फंक्शन्समध्ये जाते. या सगळ्या गोष्टी मी करते. डान्समध्ये मला आवड आहे म्हणून मी डान्ससाठी सुद्धा जाते. मी त्या टाईमपर्यंत सगळ्यांना टाईम म्हणजे सगळं करते. बट शेड्यूल असं होतं की हा सीझन जो आहे तो पीक सीझन आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. मग त्यावेळेस रिप्लाय द्यायला कधी कधी थोडासा टाईम होतो. मग आणि दिवसभर आता टीम नाही आहे, आणि जे कामावरती आहेत ते पण सुट्ट्या घेतात. मग अशा वेळेस सगळा लोड आमच्यावरती येतो. आम्ही मालक असल्यामुळे आम्हाला असं कोणाला कंप्लेंट करून किंवा ह्या करून नाही चालणार, किंवा आम्हाला सुट्ट्या घेऊन नाही चालणार. आम्हाला जे काम आहे, मी ऑलरेडी 6 तारखेपर्यंत 6 डिसेंबरपर्यंत बुकिंग्स घेतलेले आहेत. मग हे कामं करणं मला तर गरजेचं आहे. सो कधी कधी रिप्लाय द्यायला लेट होतं. सो तुम्ही पण समजून घेत जावा की हो, म्हणजे काहीतरी असू शकतं. कॉल करत जावा. मी कॉल नेहमी सगळ्यांचे उचलते. कधी कधी काही रिझन्समुळं कॉल नाही उचलता येत, बट मी नंतर मेसेजचे रिप्लाय करते. सगळ्यांना येतात मेसेजचे रिप्लाय, बट फक्त मिसअंडरस्टँड नका करू की काम जास्त झाल्यावरती मेसेजचा रिप्लाय करत नाही, किंवा छोट्या केकसाठी मेसेजचे रिप्लाय करत नाही. असं नाही आहे. छोटा असू दे किंवा मोठा असू दे, मला पैसे तर ह्या गोष्टींमध्ये मिळणार आहे, हे तुम्ही ॲग्री करता ना. मग त्याच्यामुळे असं छोटं मोठं नाही आहे. मला छोटं असू दे किंवा मोठं, मला सगळं सेमच आहे. इवन म्हणजे भरपूर लोक आहेत की ते मला समजून घेतात, जे मला कॉलवरती सांगतात की संस्कृती आम्ही पाठवलेलं आहे, तुला टाईम मिळेल तेव्हा तू चेक कर आणि ते बघ. सो आणि अजून एक सांगायचं होतं की माझे यूट्यूबचं जे आहे, मी आता नवीन स्टार्ट केलं आहे. बट तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं आहे पण मला नक्की सांगा. आणि मी मेहनत करते आहे. सो प्लीज एक म्हणजे कमेंट करा, किंवा म्हणजे लाईक तुम्ही करताय कमेंट करा. तुमच्या फॅमिलीमध्ये चॅनल शेअर करा. तुम्हाला जे ब्लॉग आवडले ते शेअर करा. जे तुम्हाला दुसऱ्यांनाच दाखवायचे आहेत, रेसिपीजचे असो किंवा काय, किंवा ट्रॅव्हलवाले, ते सुद्धा दाखवा. आणि तुम्हाला कशा रिलेटेड पुढे ब्लॉग हवं आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून, किंवा तुम्ही कमेंट नाही करायचे तर पर्सनली व्हॉट्सअपला किंवा ह्याला मेसेज करून सुद्धा सांगू शकता. सो कसं होतं की एक कमेंट केल्यानंतर मला एकाने जरी कमेंट केली ना तर मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक मोटिवेशन येतं. सो प्लीज कमेंट करत जा. आणि नवीन आहे माझं, सो थोड्याशा चुका होतात, बट मी या चुकांमधूनच काहीतरी शिकते. सो माझ्यासोबत नेहमी राहत आहे सगळ्यांना, त्यासाठी थँक्यू. आणि आता कुकीज बनवेल मी. 7 वाजलेत आता. माझा ऑरेंज वगैरे थोडंसं नाश्ता झाला. आता थोडंसं एक 8-9 वाजेपर्यंत उद्याचे केक बेकिंगला लावलेले आहेत, तर मग म्हटलं की थोडंसं कुकीज वगैरे बनवून घेऊयात. रेसिपीज नवीन नवीन ट्राय करायच्या आहेत, आणि ट्राय केल्यानंतरच मी मला आवडलं त्याच्या, किंवा काही फेल गेलं तर मी काही चेंजेस करून परत दुसरी रेसिपी बनवते. सो असं करून नवीन रेसिपी तयार होतात माझ्या. आणि कुकीज मला सेलिंगसाठी भरपूर जण विचारत आहेत. सो कुकीज तर मी आता ट्राय करणार आहे, आणि झालं चांगलं तर मी तुम्हाला दाखवते, आणि आय होप चांगलं होतील. सो स्टे ट्यून्ड.
गप्पा मारायच्या नादात माझे कुकीज जे आहेत ते जळालेले आहेत. सगळे मला खूप हसले आणि मी परत एकदा नवीन ट्राय केले आणि ते खूप छान झाले. मग 10 वाजता मी शॉप बंद करून आम्ही दोघी घरी निघालो. हाय एव्हरीवन. सो झाला माझा डे कंप्लीट आणि 11 वाजले जातात. जेवण वगैरे झालं, आता झोपायची तयारी. सो कसा वाटला दिवस माझा नक्की कमेंट करून सांगा. 12 तासाची ड्युटी सकाळी 10-11 वाजता चालू होते, ती आत्ता 11पर्यंत चालते. आणि तरी आज इव्हेंट नव्हते. इव्हेंट असल्यानंतर तर भरपूर हेक्टिक होऊन जातं. आज तरी इव्हेंट वगैरे काहीच नव्हते. बट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या दिवशी जास्त इव्हेंट असेल त्या दिवशीचा पण व्लॉग करेल. म्हणजे मी कशा एवढ्या गोष्टी मॅनेज करते हे तुम्हाला समजेल. आणि आता काही नाही, आता 1 तास माझ्यासाठी असतो ज्यावेळेस मी काहीतरी मूवी बघते किंवा व्लॉग वगैरे बघते कोणाचे तरी, आणि त्याच्यानंतर मग झोपून जाते. सो असा होता माझा दिवस. सो कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आता नवीन ब्लॉग कसे हवेत हे सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे कशा रिलेटेड ब्लॉग हवेत. आणि सो सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. ओके बाय. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये.